कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तर ना एक वेगळीच भीती वाटते। म्हणजे दिशाने आणि अनुष्काने मिळून त्यांची काय अवस्था केली असेल? जिवंत असतील ना दोघे? दामिनी काकू, तू शांत राहा। अरे फॅक्ट बोलून दाखवली। प्रीतम आणि पारू गेलेत ना तिकडे, सुखरूप येणार आहेत सगळे घरी, काही नाही होणार आहे कोणाला। दादा वहिनी, श्रीकांत, आदित्य सुखरूप घरी येईल हे अहिल्यादेवी किर्लोस्करचं वचन पूर्ण केलंय मी। दिशा जे वाईट होतं ते नष्ट झालं, अंधार संपलाय। तुझ्या आयुष्याला ना अनुष्का नावाचा ट्रॅप लागला होता। तुझं नशीब चांगलं होतं म्हणून सुटलास त्या ट्रॅप मधून। खरंच आहे आदित्य, जर अनुष्काशी तुझं लग्न झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते। देवी आई, तुमचा हेतू चांगलाच होता, पण त्या दोघींच्या मनात पाप होतं। तुम्ही नका स्वतःला दोष देऊ, त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे त्यांना। बरं, मी बाला भेटते। हो, आलेच। पारू बा, 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 गणी कसा आहे? बरा आहे ना त्यो? मी लय घाबरले होते बघ। आम्ही पण लय घाबरलो होतो जेव्हा तू आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडमना सोडवायला गेली होती ना तेव्हा। बा, मी समजू शकते तुझी काळजी, पण देवी आई आणि आदित्य सर ही समधी लय चांगली माणसं आहेत। आणि मला सांग, चांगल्या माणसांसोबत कधी वाईट होऊ शकल का? पण पारू, या सगळ्यामध्ये तुझ्या लग्नाचा पार खेळखंडोबा झाला का? हरीश सर हरीश सर माझ्यासोबत लगीन करायला आलेच नव्हते। होय बा, त्या दिशा मॅडमच्या सांगण्यावरनं हे समज केलंय त्यांनी। दिशा मॅडमनी हे समज करायला भाग पाडलं त्यांना। बिचारा त्यो साई आणि हरीश सर, त्या दोघांना बी आपल्यासाठी स्वतःचा जीव गमवावा लागला। हे बघ पारू, जे झालं ना ते लय वाईट झालं का? याचा जास्त विचार करू नको, तुलाच त्रास होईल ना। हे बघ, तू हातपाय तोंड धुवून घे, हं? आलो मी। हरीश सर, साई, जिकडं असाल तिकडं सुखात राहा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।